तिथं हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा ती येते. मग तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि दोघेही नाचत गाचत डान्स त्यांचा चालू होतो. मग एकमेकांना चुम्मा चाटी आलिंगन हे त्यांचं चालू होतं. स्टेजच्या एका कोपऱ्यात जातात. हार्दिक पांड्याने जो तिरंगा आहे तो असा टपोरी सारखा बांधलेला आहे. ऍक्च्युअली मध्ये तेही बांधता येत नाही तसं. ग्रेट हार्दिक पांड्या, त्या बाबतीत हॅट्स ऑफ यू. परंतु नालायक माणसा, देशाचा जो फ्लॅग आहे त्याची रिस्पेक्ट ठेवायलाच पाहिजे. खोट खोट बोलायचं नाही. आता जे ट्रोल करतायत, शिव्या देतायत, कधीही एक गोष्ट सांगतो, मला त्याने काहीच फरक पडत नाही. उलट कुणीही, तुम्ही जर मला शिव्या देत असाल, माझ्यावर घाण कॉमेंट करत असाल, तर माझं बँक बॅलन्स वाढतंय. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. नक्की हार्दिक पांड्याचा गुन्हा काय आहे, घडलंय काय, एकंदरीतच पांड्याच्या विरोधात तक्रार काय आहे, तक्रार नक्की कोणी केली आहे, संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी तक्रारदार ऍडव्होकेट वाजिद खान आता माझ्यासोबत आहेत. सर नक्की तक्रार काय आहे, काय नक्की तक्रार ही आहे की देशाचं जे राष्ट्रीय ध्वज आहे, नॅशनल फ्लॅग म्हणजे तिरंगा, त्याचं अवमानताचं हे प्रकरण आहे. नक्की घडलंय काय? घडलं असं की भारताने T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एक आनंदाचा उत्साह आणि वातावरण चालू होतं. साहजिक आहे, मीही एक भारतीय आहे आणि मलाही त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. परंतु हे सगळं चाललेलं असताना तिथं हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा ती येते. मग तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि दोघेही नाचत गाचत डान्स त्यांचा चालू होतो. मग एकमेकांना चुम्मा चाटी आलिंगन हे त्यांचं चालू होतं. मग एवढ्यावरच ते न थांबता तिथून पुढे जातात. स्टेजच्या एका कोपऱ्यात जातात. हार्दिक पांड्याने जो तिरंगा आहे तो असा टपोरी सारखा बांधलेला आहे. ऍक्च्युअली मध्ये तेही बांधता येत नाही तसं. परंतु ते तेवढ्यावरच न थांबता अजून मग तो आपल्या गर्लफ्रेंड सोबत असा झोपलेला आहे. तिरंगा पाठीशी आहे, झोपतोय तो, त्याला हे भान नाहीये की ते देशाचा नॅशनल फ्लॅग आहे. मग दोघांचं तिथेही एकमेकांशी रोमॅन्टिक जे आहे, प्रति चाळे म्हणता येईल, ते चाळे चालू होते. आणि हे पूर्ण जी गोष्ट आहे ती नॅशनल ध्वज ऍक्ट 1971, राष्ट्रध्वज प्रतिमा मलिन केल्याबद्दलचा सेक्शन 2 मध्ये ही गोष्ट बसणारी आहे. तसेच BNS च्या कलमा देखील हे करता येते. परत सार्वजनिक ठिकाणी चुम्मा चाटी असतील चाळे, यामध्ये देखील हे मोडतं. आणि ती गोष्ट मला जाणवल्यानंतर मी संबंधित छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्याकडे धावले. काय वाटतं एकंदरीतच म्हणजे हार्दिक पांड्या सेलिब्रिटी आहे, पोलीस गुन्हा दाखल करून घेतील का आणि नंतर तेवढ्या प्रमाणामध्ये त्यावर कारवाई होईल का? पहिली गोष्ट ही आहे की तो सेलिब्रिटी असताना देखील, म्हणजे मी पोलिसांच्या विरोधात नेहमी बोलतो, परंतु या ठिकाणी मी त्यांच्या बाबतीत चांगलंच बोलेल. कारण हार्दिक पांड्या सेलिब्रिटी असताना देखील त्यांनी माझ्या कंप्लेंटची रीतसर पोस्ट मला दिली. त्यांनी बघितलं, बसलं. फक्त त्यांच्या दोन गोष्टी होत्या. एक की तुम्हाला काय अधिकार आहे, आणि दुसरा लोकल स्टँडिंग, म्हणजे अहमदाबादच्या स्टेडियम मध्ये ते घडलंय आणि इथे कसं काय आम्ही गुन्हा दाखल करून घ्यावा. तर मी त्यांना सांगितलं की साहेब, त्यांनी तिरंग्याचं असं अवमान केलं. अहो, अहमदाबादला केलंय. तर मी सांगितलं त्यांना, तो माझा तिरंगा आहे, तो अहमदाबादचा तिरंगा नाहीये, तो सगळ्या देशाचा तिरंगा आहे. त्यामुळं ते सगळ्या देशाला लागू होतं. त्यामुळे इथे दाखल करता येईल. दुसरी गोष्ट, मला हे राईट्स आहेत की तो माझा तिरंगा आहे, माझ्या तिरंगाचा अपमान झाला, त्यामुळे मला दाखल करता येतं. मग ह्या गोष्टींवर चर्चा झाली आणि पोलिसांनी संबंधित बाबतीत 2 ते 3 दिवसाची मुदत तपासासाठी मागितली. तपासाचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील पोलिसांनी कसलीच दखल घेतली नसल्यामुळे सकाळी मला माननीय आयुक्त यांच्याकडे जाऊन त्याची रीतसर पावती घेण्यात आली की बाबा जे आहे गुन्हा दाखल करून FIR करून द्यावी. जर शनिवार रविवार पर्यंत, म्हणजे ह्या 2 दिवसात CP साहेब किंवा पोलिसांनी दखल नाही घेतली, तर मी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुणे यांच्याकडे खासगी पिटिशन दाखल करेल सोमवार नंतर. तुम्ही क्रिकेट पाहता? मी क्रिकेट खूप किंचित बघतो. मी काही जास्त क्रिकेट रसिक नाही, परंतु मला गल्ली बोळात क्रिकेट खेळणं आजही आवडतं. मी बऱ्याच ठिकाणी, म्हणजे चित्रपट कलाकार आहेत त्यांच्यासोबत देखील क्रिकेट खेळतो. परंतु चित्रपट पाहण्यात, क्रिकेट पाहण्यात मला तेवढा रस नाहीये. हार्दिक पांड्याच्या खेळाबद्दल काय वाटतं? खूप टॅलेंटेड, चांगला खेळाडू आहे. माझा जो मुलगा आहे तो स्वतः हार्दिक पांड्याचा फॅन आहे. आणि हार्दिक पांड्याचं जे क्रिकेटच्या बाबतीत स्किल आहे ती कुठेही नाकारता येत नाही. त्या बाबतीत त्याला हॅट्स ऑफ आहे, हॅट्स ऑफ. हार्दिक पांड्याचे जे काही चाहते आहेत आणि नेटकरी आहेत ते तुमच्यावर कालपासून टीका देखील करतायत, सोशल मीडियावर तुम्हाला ट्रोल केलं जाते. खोट खोट बोलायचं नाही. आता जे ट्रोल करतायत, शिव्या देतायत, कधीही एक गोष्ट सांगतो, मला त्याने काहीच फरक पडत नाही. उलट कुणीही, तुम्ही जर मला शिव्या देत असाल, माझ्यावर घाण कॉमेंट करत असाल, तर माझं बँक बॅलन्स वाढतंय.
माझे जे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत त्याला पैसे वाढतायत आणि हा तुम्ही तरी तुम्हाला शिव्या द्याव्या लागतात. मी एक माणूस शिव्या देण्यासाठी भाड्याने ठेवला, त्याला मंथली पगार आहे. फक्त त्याचं काम वाढतं, मला टेन्शन नाही. हार्दिक पांड्या परत विषयातले देतो. हार्दिक पांड्या भारतीय संघाचा खेळाडू आहे. त्याच्या खेळामुळे कुठे ना कुठेतरी इंडियाने वर्ल्ड कप जिंकलाय. त्याबद्दल काय वाटतं? ग्रेट. हार्दिक पांड्या त्या बाबतीत हॅट्स ऑफ यू. परंतु नालायक माणसा, देशाचा जो फ्लॅग आहे त्याची रिस्पेक्ट ठेवायलाच पाहिजे. कुणी कितीही, एक सांगतो फक्त हार्दिक पांड्याच नाही, नरेंद्र मोदी असो, अमित शहा असो, योगी असो, कुणी असो, पहिल्यांदा जो नॅशनल फ्लॅग आहे त्याची रिस्पेक्ट करणं हे प्रत्येकाचं काम आहे. त्याची गरिमा जपणे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट मध्ये सुद्धा नॅशनल फ्लॅगची गरिमा जपण्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना करण्यात आलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला त्याच्या चाहते असं म्हणतात की भावनेच्या भरात, आनंदाच्या भरात ते घडले. त्याबद्दल थोडी सहानुभूतीची लाट निर्माण होते पांड्याची. हाच आनंद आणि उत्साह समजा एक विशिष्ट जातीच्या माणसाने केला असतं तर पूर्ण इंडिया आतापर्यंत पेटला असता. काय झालं असतं? हाच उत्साह, आनंद समजा दुसऱ्या जातीच्या माणसाने एखाद्या केला असता, त्या जातीचं नाव नाही घेत मी, पण समजा केला असता, तर आज इंडियामध्ये कशा प्रकारचं वातावरण राहिलं असतं. त्यामुळे तो सगळ्यांचा झेंडा आहे, नॅशनल फ्लॅग आहे, सगळ्यांनी त्याची प्रतिमा जपलीच पाहिजे. एकंदरीत काय पुढची भूमिका? माझी भूमिका मी आताच आपल्याला सांगितलेली आहे की मी काही दिवस फक्त त्यांची वाट बघतोय. सोमवार नंतर मी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुणे यांच्या न्यायालयात ते प्रकरण दाखल करेल. कारण की न्यायालयाशिवाय कुणीही मला न्याय देणार नाही हे मला माहीत आहे. पोलीस जे काही असेल, साहेब जरी असतील तरी टंगळ मंगळ मंगळ डंगळ असं चालवलं आहे. परंतु मला पूर्ण विश्वास आहे की हे मिळेल. आणि अजून एक सांगतो की फक्त मी एकटाच नाहीये. याच्यापूर्वीही पुणे कोर्टात लोकांना आणलं गेलेलं आहे या नॅशनल फ्लॅगच्या ह्याच्यामध्ये. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायचा, बीसीसीआयने वरती लोगो ठेवला होता आणि झेंडा खाली होता. ती गोष्ट नंतर चेंज केली गेली आणि झेंडा वरती आला. एवढंच नाही, एक पुनावाला व्यक्ती म्हणून होता, तो बिअर बार मध्ये बसून पित होता, फक्त इथं नॅशनल फ्लॅग ठेवलेला होता तरी त्याच्यावर ऑफेन्स झालेला होता. हा सिरियस एलिगेशन आणि ऑफेन्स आहे. त्यामुळं माझं कोर्ट मला निश्चित न्याय देईल ही अपेक्षा आहे. माझ्यासोबत हार्दिक पांड्याच्या विरोधात तक्रार केलेले तक्रारदार ॲडव्होकेट वाजिद खान होते. एकंदरीतच हार्दिक पांड्याने राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करून कुठे ना कुठेतरी देशाच्या सांस्कृतिक प्रतिमेला ठेच पोहोचवलेली आहे. एकंदरीतच जे काही सोमवारपर्यंत जर पोलीस प्रशासनाने या संपूर्ण तक्रारीची दखल घेतली नाही तर ॲडव्होकेट वाजिद खान हे निश्चितपणे कोर्टासमोर प्रस्तुती करणार आहेत. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी पुण्यावरून आदित्य. धन्यवाद.